हॅलो नमस्कार, मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो, तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो, ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 3 मार्च 2026 रोजी ग्रस्तोदी चंद्रग्रहण आहे. म्हणजेच ग्रस्त असलेले चंद्रबिंब आपल्याला दिसणार आहे. तर हे चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार आहे का? ग्रहण स्पर्श म्हणजे ग्रहण सुरू कधी होईल? ग्रहण संपेल कधी? वेदाचे नियम पाळायचे आहेत का? पाळायचे असल्यास कोणते नियम पाळावेत? गर्भवती महिला, वृद्ध किंवा लहान मुलं यांनी कोणते नियम पाळावेत? कोणती काळजी घ्यावी? ग्रहण काळामध्ये कोणते स्तोत्र मंत्र पठण करावेत? कोणत्या सेवा कराव्यात? अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. 3 मार्च 2026 रोजी ग्रस्तोदित चंद्रग्रहण भारतामध्ये सर्वत्र दिसणार आहे. त्यामुळे सर्वांनाच वेदाचे नियम पाळायचे आहेत. 3 मार्च रोजी धुलिवंदन आहे. 2 मार्च रोजी होळी. संध्याकाळी आपण नेहमीप्रमाणे 2 मार्चला हुताशनी पौर्णिमा म्हणजेच होळीची पूजा करावी. आपल्याला ग्रहणाचा आणि होळीचा कोणताही संबंध असणार नाही. त्यामुळे आपण होळी संध्याकाळी 2 मार्च रोजी करू शकतो. आणि 3 मार्च रोजी ग्रस्तोदित चंद्रग्रहण आहे. सर्वात महत्त्वाचं, ग्रहणाविषयी कोणतीही शंका भीती मनात ठेवू नका, विशेषतः गर्भवती महिलांसाठी. बघा, कोणतेही ग्रहण म्हणजे त्या काळामध्ये पृथ्वीवरील विषाणूंचा संसर्ग वाढलेला असतो, कारण वातावरणामध्ये बदल झालेला असतो. त्यासाठी आपल्याला काही नियम पाळावे लागतात. आणि विशेषतः अन्नग्रहण म्हणजे जेवण ग्रहणाच्या काळात करत नाहीत. तर बघा, ग्रहण कुठे कुठे दिसणार आहे. भारतासह ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा, संपूर्ण अमेरिका, जपान, पूर्व आशिया, त्याच्यानंतर बघा रशियामध्ये आणि पूर्ण प्रदेश जो आहे इत्यादी ठिकाणी हे ग्रहण दिसणार आहे. ग्रहण स्पर्श म्हणजेच ग्रहण सुरू कधी होणार आहे? तर 3 मार्च 2026 रोजी दुपारी 3:20 ग्रहण सुरू होईल आणि मोक्ष म्हणजेच ग्रहण संपेल कधी? तर बघा, 3 मार्च रोजी सायंकाळी 6:48. आता ग्रहणाचा पुण्यकाल कधी आहे? तर ग्रहणाचा पुण्यकाल आहे 3 मार्च रोजी सूर्यास्तापासून म्हणजेच संध्याकाळी 6:20 ते 6:48 म्हणजे साधारणतः अर्ध्या तासाचा पुण्यकाळ आहे. अल्प आहे, कमी आहे. या वेळेत आपण जास्तीत जास्त सेवा करावी. बघा, वेदाचे नियम कधीपासून पाळायचे? तर वेदाचे नियम आपल्याला पाळायचे आहेत 3 मार्च रोजी सकाळी म्हणजेच सूर्योदयापासून संध्याकाळी ग्रहण संपेपर्यंत 6:48. गर्भवती महिला, वृद्ध आणि आजारी माणसं असतील, लहान मुलं असतील यांसाठी वेदाचे नियम थोडे शिथिल केले आहेत. त्यांनी सकाळपासून म्हणजे सूर्योदयापासून नियम पाळायची गरज नाही. त्यांनी सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 6:48 ग्रहण संपेपर्यंत नियम पाळावेत. वेद काळामध्ये काय करावं? तर आपण पाणी पिऊ शकता, मलमूत्र विसर्जित म्हणजेच लघवीला किंवा शरीर धर्म असतो आपण जाऊ शकता, झोपू शकता. ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी या काळात जेवण करू नका. गर्भवती महिलांच्या बाबतीत आपण सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी साधारणतः 6:45 वाजेपर्यंत नियम पाळायचे आहेत. मग आपण काय करावे? सकाळी 11 वाजायच्या आत जेवण करून घ्या आणि नंतर त्या वेदाच्या काळात म्हणजेच 11 वाजल्यापासून संध्याकाळी 6:45 वाजेपर्यंत जेवढे जमेल तेवढे आपण कंट्रोल करावं. पाणी पिलं तरी चालेल, मलमूत्र विसर्जनासाठी आपण गेलं तर नक्की चालेल. आणि ज्यांना अगदी अशक्य असेल, डिहायड्रेशन होत असेल, अशक्तपणा असेल, आजारी असतील, गर्भवती स्त्रिया किंवा वृद्ध माणसं, आजारी माणसं, आपण कुठल्याही प्रकारचे नियम पाळू नका. आपली गोळ्या औषधं वेळेवर घ्या, नेहमीप्रमाणे घ्या. मनामध्ये शंका भीती न ठेवता जेवढं शक्य होईल तेवढं ग्रहणाचे नियम आपण पाळावेत. ग्रहण काळामध्ये जप करावा, देवपूजा आपण करू शकता. स्नान आपण सकाळी ग्रहण लागलं म्हणजे सूर्योदयाच्या वेळेस आपण नेहमीप्रमाणे स्नान करून घ्यावं. आणि ज्यांना ज्यांना जमेल ग्रहण संपल्यानंतर देखील आपण संध्याकाळी 6:45 नंतर स्नान करावं. ज्यांना नियम पाळणं अगदी अशक्य असेल त्यांनी ग्रहणाचा जो पुण्यकाल आहे
पुण्यकाल अत्यल्प आहे, फक्त अर्ध्या तासाचा. 3 मार्च रोजी सायंकाळी 6:20 संध्याकाळी 6:48 हा 30 मिनिटाचा जो पुण्यकाळ आहे, या दरम्यान आपण शक्य तेवढे नियम पाळावेत. या दरम्यान आपण काही खाऊ नका. देवपूजा, जप, तर्पण, दान यांपैकी जे जे शक्य असेल आपण ग्रहणाच्या काळात करावं. आपल्याला गुरुमंत्र एखादा दिला असेल तर त्या मंत्राचं पठण करू शकता आणि कुठलाही मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ किंवा लक्ष्मी मातेचा मंत्र, भगवान विष्णूंचा मंत्र, पुरुष सूक्त, स्त्री सूक्त पठण करू आपण शकता. ग्रहण काळामध्ये केलेली आध्यात्मिक सेवा अत्यंत प्रभावी असते. मंत्र उजळून निघतात. त्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य होईल या ग्रहण काळाचा सुवर्ण संधी समजून उपयोग करा. जास्तीत जास्त आध्यात्मिक सेवा करा, ज्यामुळे आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल, आपलं मन पॉझिटिव्ह होईल. तसेच ग्रहण काळात ईश्वराचं नामस्मरण करा, शुद्ध भावना ठेवा. शक्यतो गर्भवती महिलांनी ग्रहणाच्या काळात बाहेर फिरू नये, खाऊ नये, काही कापू नये, मळू नये. बरंच काय काय आहे. जेवढं जमेल तेवढा प्रयत्न करा. अख्खा दिवस करण्यापेक्षा ग्रहण स्पर्शापासून मोक्षांपर्यंत जरी पाळलं तरी चालण्यासारखं आहे. बघा, चंद्र देवतेचा कुठलाही मंत्र, ओम सोम सोमाय नमः किंवा ओम श्री सोमाय नमः या मंत्राचं आपण पठण करावं, हे शास्त्र आहे. शास्त्राला काहीतरी आधार असतो. उघड्या डोळ्यांनी ग्रहण बघू नका. 3 मार्च रोजी सूर्योदयापासून दूध असेल किंवा खाद्यपदार्थ असतील घरातील तर त्यावरती तुळशीपत्र ठेवा. होळीची पूजा 2 मार्च रोजी संध्याकाळी करावी. अशा पद्धतीने कुठलीही शंका मनामध्ये न आणता जेवढे शक्य होईल तेवढे ग्रहणाविषयीचे नियम पाळावेत. आध्यात्मिक सेवा कराव्या. ग्रहण काळात आपली नेहमीचीच रोजची कामं आपण करू शकता. हे नियम आपल्याला जेवढे शक्य होतील तेवढेच पाळावेत. ग्रहण काळामध्ये कोणतीही स्तोत्र, मंत्र जेवढे जास्तीत जास्त तुम्ही जप कराल त्याच्या 10 पट तुम्हाला पुण्य मिळेल. बरेच साधक नदीमध्ये कमरे एवढ्या पाण्यामध्ये उभे राहतात आणि उपासना करतात. जर तुम्हाला मंत्र म्हणता येत नसतील तर यूट्यूबच्या माध्यमातून बरेचसे मंत्र हे आहेत ते तुम्ही ऐकू शकता. हे मंत्र तुम्ही मोठ्या आवाजात लावा. इतकेही नको की शेजाऱ्यांना त्रास होईल. त्यामुळे वस्तूमध्ये देखील आवाजाचा ग्रहण होईल. त्याचबरोबर आता बघा, धुलीवंदनाचा सुद्धा प्रश्न पडलेला आहे लोकांना, कारण धुलीवंदन 3 तारखेला येईल. मग कसं करायचं? तर मुळामध्ये आपण धुलीवंदनाच्या दिवशी रंगपंचमी खेळतो. खरं तर हे चुकीचं आहे. रंगपंचमी हा पूर्णपणे वेगळा सण आहे आणि यात खूप फरक आहे. आपल्याकडे हल्ली काय झालं आहे, उत्तर भारतात आणि पिक्चरमध्ये पाहत असताना तशाच प्रथा सुरू झालेल्या आहेत. होळीच्या दिवशी रंग खेळतात, तसं चालत नाही. रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळायचा असतो. धुलीवंदन म्हणजे काय, तर शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण जी होळी खेळतो, ज्या होळीची राख असते त्याची थोडीशी राख आपल्या संपूर्ण अंगाला लावून आंघोळ करायची, असा नियम आहे. त्याचप्रमाणे त्या राखीत अजून कोणकोणते उपाय करायचे या संदर्भातील आपल्या चॅनेलवरती सेपरेट व्हिडिओ आहे, तो तुम्ही पाहू शकता. त्याचप्रमाणे ग्रहणामध्ये गरोदर स्त्रियांनी कोणते नियम पाळावेत या संदर्भात देखील व्हिडिओ आहे, तो देखील तुम्ही सविस्तरपणे पहा. आता शेवटच्या मुद्द्यामध्ये जाणून घेऊया की ग्रहणाचा संपूर्ण काल हा कधी कधी असणार आहे. तर बघा, वर्षातील हे पहिले चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार असल्यामुळे त्याचं सूतक काळसुद्धा लागू होईल. चंद्रग्रहण सुरू होण्याच्या 9 तास आधी सूतक काळ सुरू होतो. ज्योतिष व धार्मिक मान्यतेनुसार या सूतक काळात कोणतेही शुभकार्य करणे टाळायचे असते. सूतक काळ 3 मार्च रोजी मंगळवारी सकाळी 6:20 सुरू होईल आणि संध्याकाळी 6:48 असेल. बघा, या दिवशी दुपारी 3:20 ही वेळ ग्रहणाच्या स्पर्शाची वेळ असेल. सायंकाळी 4:34 या चंद्रग्रहणाची जी खग्रास अवस्था संमीलन सुरू होईल. या दिवशी सायंकाळी 5:04 ग्रहण मध्यावर येईल, म्हणजे ग्रहणाचा मध्य असेल. त्यानंतर याच दिवशी सायंकाळी 5:33 चंद्रग्रहणाची फक्त खग्रास अवस्था संपेल. मात्र या चंद्रग्रहणाचा मोक्ष अर्थात संपूर्ण चंद्रग्रहण हे या दिवशी सायंकाळी 6:48 संपेल.
तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चंद्रग्रहणासंबंधीची संपूर्ण माहिती जाणून घेतली. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. जाता जाता एक लाईक नक्की करा. चला तर व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.